उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चपाती कडक का होते किंवा ऍसिडिटीचा त्रास का होतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर त्याचं मुख्य कारण काय असतं माहिती आहे का? की ह्या दिवसामध्ये आपल्याकडे बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याचे दिवस चालू होतात. एप्रिलमध्ये नवीन गहू येतो, नवीन ज्वारी येते आणि त्या नवीन गव्हामध्ये आहे ना ओलसरपणा जास्त असतो, त्यामुळे आटा चिकट येतो आणि तुम्ही डब्याला ज्यावेळी चपाती किंवा ज्वारीची भाकरी नवीन घेऊन जाता त्यावेळी चपाती दुपारी कडक होते आणि तुम्हाला ऍसिडिटीचा ह्या 2-3 महिन्यामध्ये खूप त्रास होतो. हे का असतं तर ह्या आत्ताच्या महिन्यामध्ये आपल्याकडे नवीन गहू येतात आणि आपण त्याची चपाती बनवतो. ते न करता तुम्हाला आता काय करायचं तर या एप्रिल, मे आणि जून पर्यंत जुना गहू थोडाफार घेऊन ठेवायचा. जो गेल्या वर्षीचा गहू असतो तो थोडा स्टॉक करायचा आणि तो तुम्हाला वापरायचा आहे. आणि आपल्याकडे आता सुरू काय होतं तर उन्हाळी महोत्सव चालू होतं, त्यामध्ये ज्वारी नवीन असेल, गहू नवीन असेल किंवा मसाले असेल हे सगळे राहणार आहेत. आपल्याकडे जुने गहू असणार आहेत. तर तुम्हाला आता स्टॉक करायचं नवीन गव्हाचा, नवीन ज्वारीचा आणि त्याच्यामध्ये आता कडक ऊन असतं, त्याच्यामध्ये 1-2 वेळा त्याला उन्हामध्ये सुकवायचं आहे आणि त्याचा स्टॉक तुम्हाला करायचा असतो. आता जे असतं माल तो क्वालिटी चांगली मिळते, स्वस्तही मिळतो, त्यामुळे स्टॉक करायचा. आणि त्याच्यामध्ये मी मागे एक व्हिडिओ बनवली होती, त्याच्यामध्ये स्टॉक करताना तुम्हाला कुठलेही टॅबलेट टाकायचे नाही, कुठले इंजेक्शन टाकायचे नाही, कुठलेही पावडरही टाकायचे नाही. तर त्याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदिक कसा मिक्स करता येईल, त्याच्यामध्ये दालचिनी असेल, लवंग असेल किंवा काळी मिरी असेल, त्याच्यानंतर आपल्याला लिंबाचा पाला आहे हे तुम्ही त्याच्यात मिक्स करायचे आणि त्याचा स्टॉक करायचा आणि तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं हे मटेरियल तुम्ही गहू वगैरे साठवू शकता. आपल्याकडे क्वालिटी खूप सुंदर आलेत. हे बघा, लोकोन गहू आलेत, शरबती आलेत. आपल्याकडे 2-4 दिवसामध्येच आता उन्हाळी महोत्सव लागतात, ह्याच्यामध्ये खूप सुंदर रेट आपण ठेवतोय, क्वालिटी खूप चांगली ठेवतोय. तर तुम्हाला नक्की यायचं आहे आपल्या मायमार्टमध्ये उन्हाळी महोत्सवला. मग येत आहे ना, यावंच लागतंय.